नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। वैष्णवी हगवणे प्रकरण, माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून यामध्ये कर्नाटकातील माजी मंत्र्याचा मुलगा प्रीतम विरुकुमार पाटील याचाही समावेश आहे। यापूर्वी वैष्णवीचा पती, सासू, नणंद आणि फरार सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुनील हगवणे यांना अटक झाली होती। आता राजेंद्र आणि सुशील यांना 17 ते 22 मे दरम्यान पळून जाण्यासाठी आणि लपवण्यास मदत करणाऱ्या 5 जणांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या सर्वांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहेत। अटक करण्यात आलेल्यामध्ये मोहन भेगडे, मोहन बंडू फाटक, अमोल जाधव, राहुल जाधव आणि प्रीतम विरुकुमार पाटील यांचा समावेश आहे। प्रीतम हा कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विरुकुमार पाटील यांचा मुलगा आहे। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे झाले आहेत। तिच्या अंगावर मारहाणीचे 29 रुग्ण आढळले, त्यापैकी 5 ते 6 हे ताजे होते। सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नमूद केलं। तिचा सासरकडून सातत्याने छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली। या प्रकरणात पुणे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास तीव्र केला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।